दामूनगरच्या आगीत जवळपास 2000 कुटुंब रस्त्यावर आले आहेत। या अपघातात एका लग्न घराची ही अक्षरशः राख रांगोळी झाली आहे। बघूयात एक रिपोर्ट। रस्त्यावर बसलेली ही मंडळी वऱ्हाडी आहेत हे तुम्हाला सांगूनही पटणार नाही। पण हे खरं आहे। कांदिवलीतल्या दामूनगरमध्ये लागलेल्या आगीत एका लग्न घराची राखरांगोळी झाली आहे। दामूनगरातल्या गाडेकर यांच्या घरी लगीनघाई सुरू होती। गाडेकरांच्या मुलीचं लग्न होतं। सगळे वऱ्हाडी आले होते। लग्नाचं जेवणही तयार करण्याचं काम सुरू होतं आणि तेवढ्यात आग लागली आणि लग्न घरातून सगळ्यांना नेसत्या कपड्यांशी जीव वाचवण्यासाठी पळावं लागलं। आमच्या 7-8 घरापूर्वी पुढे जरा गॅस म्हणजे जाळू लागले। घर जाळू लागलं म्हणून आमचे ड्राम भरलेले होते जेवणासाठी पाण्याचे। तर आमचे पोरं पाणी फेकायला गेले तर नाही जमल्यामुळे ते गॅस फुटल्यामुळे आम्ही लोक सगळं लेकरं घेऊन आम्ही खाली पळालो। बाकी आमच्या घरामध्ये सगळं कपडे, सोनं, नाणं, पैसे जे काही लग्नासाठी ठेवलेलं होतं ते पूर्ण गेलं। आणि हा मुलगा आहे माझ्यावाला, त्याला आंघोळीला बसलेला आम्ही तसंच बिना कपड्याचंच घेऊन आलो। आता मॅडम लोकांनी त्याला कपडे दिले। मोलमजुरी करणाऱ्या या कुटुंबानं लग्नासाठी खरेदी केलेलं सामान, सोनं, नाणं सगळं जळून खाक झालं। आता करावं तरी काय हा प्रश्न घेऊन नवरीचे आजोबा जळालेल्या झोपडीच्या अवशेषांमध्ये फिरत बसलेत। पाहुणे रावळे आले, त्यांनी काही डाग आणले होते, काही घरातले डाग गेले सारे जळून खाक। जमाजमी आम्ही कमीत कमी नाही म्हणलं तर 75,000 पर्यंत जमाजमी केली होती। सोयऱ्या दायऱ्या कोणी घेऊन पुन्हा मुलीला काही नातीला काही डाग केले होते। कपाटे जळाले 2 गोदरेजचे, पुन्हा फ्रीज। लग्न म्हणजे आनंद, उत्सव, 2 कुटुंबांचं मिलन। पण दामूनगरच्या या आगीनं एका क्षणात या घराचं होत्याचं नव्हतं करून टाकलंय। अमेय पाठकसह ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र, मुंबई।